नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज. पाहुयात दिवसभरातील ठळक घडामोडी. संपूर्ण खेड तालुक्यातील विविध गावांमध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. खेड तहसील कार्यालय, प्रांत कार्यालय, खेड पंचायत समिती कार्यालय, विविध जिल्हा परिषद आणि माध्यमिक विद्यालय, चाकण, राजगुरुनगर आणि आळंदी पालिका व पोलीस स्टेशन येथे ध्वजारोहण उत्साहात संपन्न झालं. सर्व शासकीय कार्यालय आणि प्रशालांमध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. खेड तालुक्यातील विविध प्रशालांमध्ये ध्वजारोहण उत्साहात संपन्न झालं. खेड तहसीलदार व प्रांत कार्यालयाच्या प्रांगणात तहसीलदार आणि प्रांत यांच्या उपस्थितीत ध्वजारोहण संपन्न झालं. याबाबतच्या सविस्तर बातम्या याच बातमीपत्रात अखेरीस पाहूयात. पुणे ग्रामीण पोलिसांनी अनोळखी महिलेच्या हत्येचा तपास करताना आणखी एका हत्येचा उलगडा केलाय. अटक करण्यात आलेल्या आरोपीने एका महिलेसोबत गैरकृत्याला विरोध केल्यामुळे एका पुरुषाचा गळा आवळून खून केल्याची बाब समोर आली आहे. आरोपी खेड तालुक्यातील असून त्याच्यावर 2 वेगवेगळ्या खुनाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दोन्ही मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरू असल्याचे समजते. या दुहेरी हत्येने खळबळ उडाली. प्राप्त होत असलेल्या माहितीनुसार अनोळखी महिलेच्या हत्येचा तपास करत असलेल्या पुणे ग्रामीण पोलिसांनी आणखी एका हत्येची उकल केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीने चौकशीत महिलेकडे नको त्या कृत्याला आक्षेप घेतल्यामुळे एका पुरुषाचा गळा आवळून खून केल्याची धक्कादायक कबुली दिली आहे. हा आरोपी खेड तालुक्यातील असून खेड आणि सुपा पोलीस ठाण्यात त्याच्यावर खुनाचे 2 वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दोन्ही पीडितांची ओळख पटवण्याचे काम सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. 19 जानेवारी रोजी पुण्यापासून सुमारे 75 किलोमीटर अंतरावर असलेल्या बारामती तालुक्यातील सुपा परिसरातील कलखैरेवाडी गावाजवळ एका शेतात अनोळखी महिलेचा नग्न मृतदेह आढळून आला होता. या प्रकरणी सुपा पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपासादरम्यान पोलिसांनी खेड्यातील जैतू बोरकर या आरोपीबाबत माहिती मिळवली. 20 जानेवारी रोजी पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले. चौकशीत बोरकरने महिलेची हत्या केल्याची कबुली दिली असे पोलिसांनी सांगितले. पुढील चौकशीत आरोपीने महिलेसोबत असलेल्या आणखी एका व्यक्तीची हत्या केल्याचंही मान्य केले. 17 जानेवारी रोजी खेड तालुक्यातील एका टेकडीजवळ त्या पुरुषाचा गळा आवळून खून करण्यात आला असल्याची बाब समोर आली आहे. त्यानंतर पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेतली असता आणि गंभीर जखमा असलेला नग्न मृतदेह आढळून आला. आरोपीने तो पुरुष आणि महिला दोघांनाही ओळखत नसल्याचं सांगितलंय. महिलेसोबत शारीरिक संबंध प्रस्थापित करण्याच्या प्रयत्नांना पुरुषाने विरोध केल्याने त्याने त्या व्यक्तीची हत्या केल्याचा दावा आरोपीने केलाय. पुरुषाची हत्या केल्यानंतर आरोपीने महिलेला सुपा परिसरात नेले आणि तिचीही हत्या केली. या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे. पुणे नाशिक महामार्गावर चाकणमधील आंबेठाण चौक भागात भरधाव बसच्या धडकेत 19 वर्षीय तरुण गंभीर जखमी झालाय. रात्री 9:30च्या दरम्यान 19 वर्षीय तरुण चाकण आंबेठाण चौक भागातील चेतन ढाब्यावर जेवण करण्यासाठी जात असताना PMPL बस क्रमांक MH 12YB 7264 ही नाशिककडून पुण्याकडे भरधाव वेगात जात असताना या बसने दिलेल्या धडकेत संबंधित तरुण गंभीर जखमी झालाय. या प्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात अविकार गौतम वाटोडे वय 22 सध्या राहणार भोसरी मूळ राहणार परभणी याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. या अपघातात सूरज रामधन कडू वय 19 सध्या राहणार नाणेकरवाडी मूळ राहणार बुलढाणा हा तरुण गंभीर जखमी झालाय. खेड तालुक्यात वन विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी यांच्या आशीर्वादाने सर्रास परप्रांतीय टोळ्या झाडांची कत्तल करीत आहेत. खासगी मालकीची झाडे विकत घेऊन वन विभागाच्या हद्दीतील झाडे तोडली जात असल्याची बाब समोर येत असून पर्यावरण प्रेमी नाराजी व्यक्त करत आहेत. सागवानी झाडे परवानगी घेऊन तोडताना आजूबाजूची मालकी सागवानी झाडे विना परवाना तोडण्यात येत असल्याच्या अनेक लेखी तक्रारी वन विभागाकडे येत आहेत. मात्र अशा ठेकेदारावर कारवाई करण्याऐवजी बेकायदेशीर सागवान तोड झालेल्या शेतकऱ्यांना भरपाई देऊन गप्प केले जात आहे. चासकमान धरण परिसरातील वेताळे ते कान्हेवाडी दरम्यान जिल्हा मार्गावरील भीमा नदीवर उभारण्यात येणाऱ्या पुलाच्या कामाला वेग आला आहे. या पुलाला 28 कोटींचा निधी मिळाला होता. मागील मार्चनंतर या पुलाच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली होती. मे महिन्यात पावसाला सुरुवात झाल्याने नदीपात्रात पुलाच्या पिलर उभारणीच्या कामात मोठा अडथळा निर्माण झाला होता. नदीपात्रातील पाणी कमी झाल्यानंतर जानेवारीपासून पुलाच्या कामाला पुन्हा सुरुवात होऊन येत्या पावसाळ्यात हा पूल वाहतुकीसाठी सुरू होणार आहे. या पुलामुळे चासकमान धरणाअंतर्गत साकुर्डी, कहू, कोयाळी, चिखलगाव तर साबुर्डी, वाशेरे, वेताळे आदी गावांना जवळचा आणि सोयीचा दळणवळणाचा मार्ग उपलब्ध होणार आहे. वेताळे येथे कार्यान्वित झालेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या गावातील रुग्णांना जवळचा आणि सोयीचा पूल उपलब्ध होणार आहे. खेड तालुक्यातील वाशेरे गावातील भोतेवाडी तळपेवाडी या वस्तीला जोडण्यासाठी ओढ्यावर सिमेंटचा पूल बांधण्यात आला होता. आता त्या पुलाची अवस्था अत्यंत वाईट झाली आहे. पुलावर खड्डेही मोठ्या प्रमाणात पडले, त्यामुळे पूल बनवण्यासाठी वापरण्यात आलेल्या सळई सुद्धा आता स्पष्ट दिसतात. या पुलावरून रोज लोकांची आणि शाळा व कॉलेजच्या विद्यार्थ्यांची येथूनच ये जा असते.
ग्रामपंचायत आणि स्थानिक प्रशासनाला वारंवार तक्रार देऊन सुद्धा कोणीही लक्ष देत नसल्याचं स्थानिकांनी पुणे लाईव्हला याबाबतचे व्हिडिओ पाठवून कळवलं आहे. भक्ती, शक्ती आणि जनसंवादाचा त्रिवेणी संगम आज खेड तालुक्यातील धानोरे गावात पाहायला मिळाला. शीतल आशिष येळवंडे यांनी या भागात धडाकेबाज प्रचार दौरा केला. विठू माऊलीच्या आणि महादेवाच्या चरणी नतमस्तक होऊन सुरू झालेला हा दौरा केवळ मतं मागण्यासाठी नव्हता, तर तो होता गावातील समस्या समजून घेण्यासाठी. प्रचारादरम्यान जेव्हा उमेदवार ग्रामस्थांच्या उंबरठ्यावर पोहोचले तेव्हा विकासाच्या गप्पांऐवजी समोर आला तो डोळ्यात पाणी आणणारा प्रश्न. MIDC मधून निघणाऱ्या रासायनिक पाण्याने आज इंद्रायणी नदीचे अस्तित्व धोक्यात आलंय. शेतकऱ्यांनी आपली व्यथा मांडताना सांगितलं की या विषारी पाण्यामुळे त्यांच्या गोठ्यातील जनावरे दगावत आहेत. हा केवळ पाण्याचा प्रश्न नसून तो शेतकऱ्यांच्या उपजीविकेवर आलेला घाला आहे. या समस्यांचे निराकरण करण्यासाठी प्रयत्न करण्याचं आश्वासन शीतल येळवंडे यांनी दिलंय. प्रजासत्ताक दिनी रेटवडी वावगाव जिल्हा परिषद गटातील शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या उमेदवार दीप्ती भोगाडे यांचा झंझावाती दौरा झाला. रेटवडी वावगाव गटात जनसामान्यांनी विजयाचा निर्धार केल्याचं त्यांच्या कार्यकर्त्यांकडून सांगण्यात येत आहे. प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून रेटवडी वावगाव जिल्हा परिषद गटात ठिकठिकाणी आयोजित ध्वजारोहण समारंभासाठी देखील दीप्ती भोगाडे यांनी आवर्जून हजेरी लावली. खेड तालुक्यात सर्वत्र प्रजासत्ताक दिन सोमवारी 26 जानेवारी 2026 रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. राजगुरुनगर येथे शासकीय ध्वजारोहण प्रांत अनिल दौंडे यांच्या हस्ते संपन्न झाले. याप्रसंगी तहसीलदार प्रशांत बेडसे, गट विकास अधिकारी, गट शिक्षण अधिकारी, खेडचे पोलीस निरीक्षक आदी उपस्थित होते. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मध्यवर्ती कार्यालय, राजगुरुनगर सहकारी बँक, तहसीलदार कार्यालयात, प्रांत कार्यालयात, खेड पंचायत समिती, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात संबंधित अधिकाऱ्यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. राजगुरुनगर शहरातील युवक युवतींनी प्रजासत्ताक दिनानिमित्ताने हुतात्मा शिल्पस्थळावर अभिवादन करून शहरातून रॅली काढत अभिवादन केले. हुतात्मा राजगुरू महाविद्यालय आणि साहेबरावजी बुट्टे पाटील महाविद्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. खेड पंचायत समिती, सार्वजनिक बांधकाम विभाग येथे ध्वजारोहण करण्यात आले. राजगुरुनगर शहरातून प्रजासत्ताक दिनानिमित्ताने महात्मा गांधी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी वाजत गाजत प्रभात फेरी काढून हुतात्मा राजगुरूंना अभिवादन करण्यात आले. चाकण शहरात नगर परिषद, पोलीस स्टेशन, संग्रामदुर्ग किल्ला, श्री शिवाजी विद्या मंदिर, स्वर्गीय आमदार सुरेश भाऊ गोरे महाविद्यालय, स्वर्गीय विविध प्रशालांमध्ये ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी सर्व पक्षीय पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक उपस्थित होते. संपूर्ण खेड तालुक्यात विविध उपक्रम राबविण्यात आले. संपूर्ण खेड तालुक्यातील आजच्या कार्यक्रमांवर थोडक्यात नजर टाकूयात. तीर्थक्षेत्र आळंदी येथे इंद्रायणी नदी घाटावर नर्मदा जयंती निमित्ताने इंद्रायणी माता, नर्मदा माता नाम जय घोष करत नर्मदा मातेची आरती करण्यात आली. यावेळी नर्मदा प्रतिमा पूजन, कन्या पूजन करण्यात आले. कुरुळी आळंदी ग्रामीण जिल्हा परिषद मतदारसंघातील शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे उमेदवार विनया सुधीर मुंगसे यांना मतदारांचा मोठा प्रतिसाद मिळतोय. या भागाच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांचे नेमके काय प्रयत्न असतील याबाबत त्यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी काय सांगितलं हे जाणून घेऊया. नमस्कार, मी सौभाग्यवती विनया सुधीर मुंगसे, कुरुळी आळंदी ग्रामीण जिल्हा परिषद गटातील एक अधिकृत उमेदवार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षातून मशाल या चिन्हावरून मी निवडणूक लढवत आहे. संपूर्ण जिल्ह्याला परिचित असलेले माजी आमदार विलासजी लांडे यांच्या तुम्ही मुलगी आहात, अशी तुमची एक ओळख आहे. तुमची एकूणच ही सगळी राजकीय आणि सामाजिक पार्श्वभूमी काय, तुम्ही काय सांगाल ताई? खरं तर गेले 50-55 वर्ष झाले आम्ही या राजकारणात सक्रिय आहोत. स्वर्गीयवासी पैलवान विठोबा सोनबा लांडे माझे आजोबा व माझे वडील श्री विलास विठोबा लांडे आणि भोसरीचे प्रथम आमदार श्री विलास विठोबा लांडे
व माझी आई पिंपरी चिंचवडच्या माजी महापौर सौ मोहिनी विलास लांडे. खरं तर राजकारण हे माझ्यासाठी बाळकडूच आहे असं म्हणायला काही हरकत नाही. गेले 55 वर्ष आम्ही राजकारण खूप जवळून पाहत आहोत. माझे पती श्री सुधीर विठ्ठल मुंगसे, मी सेवेकरी सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष, व माझे दीर सोमनाथ विठ्ठल मुंगसे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आहेत. तर ह्या पार्श्वभूमीवर मी समाजकारणाचा वसा आणि वारसा घेऊन पुढे चालणार आहे. आणि आम्ही जे काही समाजकारण केले, गेले कित्येक वर्ष आम्ही हे समाजकारण चालू ठेवले आहे. मी सेवेकरी सोशल फाउंडेशनच्या वतीने आम्ही बरेचसे उपक्रम राबवलेत, जसे की आरोग्य शिबिर असेल किंवा रोजगार मेळावा असेल. तर ह्या सर्व कामांमधनं आम्ही पुढे जाण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि इथून पुढच्या काळात मी महिलांसाठी अग्रेसर राहणार आहे आणि महिलांसाठी रोजगार उपलब्ध करून देण्याचं काम सुद्धा मी करणार आहे. तर मी सेवेकरी सोशल फाउंडेशनच्या वतीने आम्ही हे उपक्रम सगळे राबवलेले आहेत. जो जिल्हा परिषद मतदारसंघ आहे हा ग्रामीण आणि शहरी म्हणजे ज्याला औद्योगिकदृष्ट्या विस्तारता म्हणतो असं आहे. तर या मतदारसंघामध्ये फिरताना नेमकं तुम्हाला काय अनुभवला किंवा काय तुम्हाला दिसलं चित्र या सगळ्या मतदारसंघामध्ये? खरं तर आता आमचा कुरुळी आळंदी भाग असेल तर तो 50% ग्रामीण असल्या कारणाने तिथे रस्त्याचा असेल किंवा पाण्याचा प्रश्न असेल, ह्याच्या समस्या थोड्याशा जास्त आहेत. तर त्या सोडवण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत. आणि पुढील काळात जे काही रस्ते असतील किंवा जिल्हा परिषदच्या शाळा असतील तर त्या सुधारण्याचा प्रयत्न नक्कीच करणार आहोत. कुरुळी आळंदी ग्रामीण हा जो तुमचा जिल्हा परिषद मतदारसंघ आहे, याच्यासाठीचं तुमचं पुढच्या 5 वर्षांचं काय विजन असेल, काय सांगाल तुम्ही? खरं तर आमचं विजन पुढील 5 वर्षात खूप काही करण्यासारखं आहे. तर ते म्हणजे शिक्षणाचा सर्वांगीण विकास, युवकांना रोजगार आणि कौशल्य विकास, आरोग्य सेवा बळकट करणे असेल किंवा मूलभूत सुविधा आणि पायाभूत विकास, आणि महिला सक्षमीकरण आणि आर्थिक उन्नती, परत शेतकऱ्यांसाठी उपाययोजना व ठोस भूमिका, आणि सामाजिक न्याय व समाज कल्याण, आणि इंद्रायणी नदी स्वच्छता व पर्यावरण संरक्षण हा आमचा एक पुढील 5 वर्षात हे विजन असेल. कुरुळी आळंदी ग्रामीण जिल्हा परिषद गटातल्या मतदारांनी तुम्हालाच नेतृत्व करायची संधी द्यावी असं तुम्हाला वाटतंय, तर का तुम्हाला वाटतं की मतदार मला साथ देतील? खरं तर गेले कित्येक वर्ष आम्ही ह्या राजकारणात आहोत आणि सगळ्या माझ्या जनता जनार्दनाशी आमचं एक नातं जोडलं गेलेलं आहे. आणि गेले कित्येक वर्ष आम्ही, माझे पती असतील किंवा माझे दीर असतील, आम्ही प्रत्येक कुटुंबाच्या सुखदुःखामध्ये कायम सहभागी असतो. आणि मला असं वाटतं की पुढील 5 वर्षात मला माझ्या माता माऊली असतील किंवा माझे बांधव असतील, ह्या सर्वांनी माझ्यावर विश्वास दाखवून म्हणजे मला काम करण्याची संधी द्यावी. आणि माझ्या कुरुळी आळंदी गटातील सगळ्या माता माऊलींना सांगण्याचं एक माझं आहे की मला पुढील 5 वर्षात जे काही समस्या असतील किंवा प्रश्न असतील तर त्या सोडवण्याचा नक्कीच आम्ही प्रयत्न करणार आहोत. आणि येत्या निवडणुकीत मला म्हणजे त्यांनी मला साथ द्यावी आणि खंबीरपणे माझ्या पाठीशी उभं राहावं. खरं तर मला राजकारण न करता समाजकारण करण्याची संधी द्यावी, तसेच मी सगळ्यांपर्यंत पोचावं. आणि सगळ्यांच्या समस्या मी जाणून घेतलेल्या आहेत, तर त्याच्यामुळे मला इथून पुढच्या काळात मला काम करण्याची संधी नक्कीच द्यावी असं मी आव्हान करते. खरं तर आमचे विद्यमान आमदार, खेड तालुक्याचे विद्यमान आमदार श्री बाबाजी शेठ काळे असतील, यांनी जे काही विकास कामे केली आहेत व माझे पती सुधीर विठ्ठल मुंगसे गेले कित्येक वर्ष आम्ही विकास कामे केली आहेत. तर ती रोजगार, युवकांसाठी रोजगार असेल, महिलांसाठी वेगवेगळे उपक्रम राबवलेत. तरी जे काही आमदारांच्या माध्यमातनं जे काही आपल्याला निधी उपलब्ध होईल तर त्या माध्यमातनं आम्ही हे पुढचे प्रश्न जे असतील तर ते सोडवण्याचा नक्कीच प्रयत्न करू, एवढंच मी आव्हान करते.
काळूस मेदनकरवाडी जिल्हा परिषद मतदारसंघात चुरशीची लढत होणार आहे. खेडचे विद्यमान आमदार बाबाजी काळे यांनी याच गटातून जिल्हा परिषदेत प्रतिनिधित्व केलं होतं. शहरी आणि ग्रामीण गावे असलेल्या या जिल्हा परिषद गटातील प्रमुख काही उमेदवारांच्या गावात जनतेचा कानोसा घेण्याचा प्रयत्न केला असता जनतेने उघड भूमिका घेताना काय सांगितलंय हे जाणून घेऊया. नाव काय दादा? सुदाम चव्हाण पोटवडे. पोटवडे, गाव काळूस. काळूस. काय जिल्हा परिषदला कुणाचा जोर आहे तुमच्याकडे? आता काय सध्या गणेश नाना आरगडे. सध्या नंतर कुणाचं होईल जोर अजून? काय सांगता ते, पण गणेश नाना आरगडे आता सध्या फॉर्मला आहे. आणि शेवटच्या 2-3 दिवसात राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी जर उलट पालट केलं तर कुणाचं जोर होईल? काय आता त्यांची करणी त्यांची आजादी. बरं, तुमचं मतदान कुणाला आहे सांगा? तुम्ही काय बघून मतदान करणार? आता माणसं बघूनच आम्ही करणार ना. काय कोण माणूस आहे चांगलं वाटतं कोण तुम्हाला? आता सर्वच चांगले वाटतात, पण त्यातून निवडायचं आपण. बरं, आता तुमच्याकडे एक राष्ट्रवादीचा उमेदवार आहे हा. कोण टोपे म्हणून, आणि तुमच्या गावाला एक उमेदवार आहे गणेश नाना आरगडे. हा. मग आता तुम्हाला काय वाटतंय दोघांमध्ये काय फरक कराल तुम्ही? आता आम्हाला गावालाच धरला पाहिजे ना, किती केलं का बरं तरी. गावाला? समजा परगावाला जर चांगलं काम करणार असेल तर तुम्हाला गावाला मत झालं, पण किती केलं तरी टायमाला गावालाच काम येईल ना. ओके, म्हणजे तुम्ही गाव बघून मतदान करणार आहे. तिकडे काम कोण काम करत? करतो हे विषय नाही, आपल्याला गाव बघून मतदान करायचं. तुम्ही गणेश नानांच्या मागे. हा. काय नाव काय सर तुमचं? काय हॉटेलचं नाव काय? हॉटेल ओमकार. हॉटेल ओमकार काळूस. काय कुणाचं जोर आहे तुमच्याकडं? सध्या गणेश नाना जोरे. गणेश नानांचा जोर आहे. का बरं, दुसरे आहेत की राष्ट्रवादीचे उमेदवार? नाही, माणूसला पाहिजे ना. हा, माणूस चांगला आहे. चांगलं म्हणजे काय चांगलं आहे? दिसायला चांगलं आहे का कामाला चांगलं काम आहे? चांगली आहे. काय चांगलं काम केलंय? चांगलं म्हणजे जसं हे थोडं कमी पडले ते काम करतात ते. गावात भरपूर कामं केली त्यांनी. गावात कामं केलेली. तर तुमचं सगळं गावच म्हणायचं आरगडेंच्या मागे आहे तुमच्या गावचा उमेदवार असल्यामुळं. ओके, ठीक आहे. तुमचं नाव काय हो? कैलास टोपे. कैलास टोपे. बरं, काय जिल्हा परिषदच्या निवडणुकीला काय दिसतं चित्र तुमच्याकडे? आमचा आता हे गावातला उमेदवार आहे पप्पूदादा टोपे. बरं, नाही गावातला आहे पण शेजारच्या गावातला पण एक उमेदवार आहे. गणेश शेठ आरगडे. बरं, मग आता तुम्हाला काय वाटतं कोण योग्य उमेदवार आहे? का आता तसं काय सांगता येणार तरी म्हणजे आता माझं नाव मारुती पारधी. पारधी. गाव कोणतं? गाव इथलं वाकी बुद्रुक. वाकीचेच आहे. हो, बरोबर. काय जिल्हा परिषदचं चित्र आहे तुमच्याकडे? जिल्हा परिषदला आमच्या गावातला उमेदवार आहे पप्पूदादा टोपे. आम्ही त्यांच्याच विचारात असणार ना. बरं, म्हणजे तुम्ही काय बघून मतदान करणार आहे? गावाला उमेदवार बघून आम्ही मतदान गावाला बघून नाही, त्याचं कर्तृत्व पाहून, त्याचं बाहेरची इमेज पाहून याचेच बाहेर त्यांची ताकद आहे ती बघून करणार आहे. पाहून करणार आम्ही. बरं, तुमच्या गावात काय काय प्रश्न येतो आता? आता आमच्या गावात प्रश्न तसे बरेच आहेत, पण चालले एक सुविधा होत चाललेलीच आहे ना. कोण करते सगळ्या सुविधा? आता हे ग्रामपंचायत मार्फत चालूच आहे. बरं, ग्रामपंचायत आहे सक्षम आहे. काय आता तुम्ही मतदान कुणाला करणार काय सांगाल आम्हाला? मी स्पष्ट सांगणार, मी गाड्याचा माणूस आहे, पप्पूदादाला मतदान करणार. पप्पूदादा टोपेला मतदान करणार आहे. तुमचं काय नाव दादा? प्रशांत विलास बोंडवे. गाव वाकी. वाकी. बरं, तुम्ही आता जिल्हा परिषदला काय पाहून मतदान करणार आहे? उमेदवार बघून करणार आहे. कोण कोण उमेदवार आहे तुमच्या काळूस जिल्हा परिषद गटात? काळूस जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादीकडून पप्पूदादा टोपे, हं, मशाल गणेश नाना आरगडे हं, आणि BJPचे दत्ता खांडे बराड, हं. शिंदे गटाचे ॲडव्होकेट नवनाथ कड. बरं, आता तुम्हाला याच्यातला कोण उमेदवार वाटतं की जो सक्षम आहे, या परिसराचा विकास करू शकतो, ज्याच्यापर्यंत सहज तुम्ही जाऊ शकता? कोण वाटतं उमेदवार तुम्हाला? असं पाहायला गेलं तर आमच्या गावचा उमेदवार सक्षम आहे. तुमच्या गावचे उमेदवार सक्षम आहे? काय नाव? पप्पूदादा टोपे. बरं, त्यांच्यापर्यंत सहज पोहोचता येऊ शकतं. पण त्या अडचणी असतील ती त्यांच्यापाशी आपण मांडू शकतो. बरं. म्हणजे पप्पूदादा टोपे हे ह्या भागातून तुमच्या वाकी गावातून त्यांना मताधिक्य मिळेल असं तुम्हाला एकंदरीत चित्र दिसते. मावशी, काय नाव आहे? नाही, इकडे दुसरी माणसं आहे राहायला, मी नाही. बरं, तुम्ही हे गावातले तर असाल ना? गावातली. हा, गावातले. फक्त गावातले मला फक्त तुमचं नाव सांगा. काय बदली पण आम्ही पत्रकार आहे.
कशाला पण अहो नाव तर सांगा तुमचं, आम्हाला तुमचं काय म्हणणं आहे, तुमच्या गावात काय आहे काय नाही कळलं पाहिजे ना. गावात सगळे आमच्या सगळे एसटी किती वाजता येते, एसटी नाही फक्त मेट्रो किती वाजता येते, कोणते नाही येत वाहन मग कंच सगळे म्हणताय तुम्ही, तुमच्याकडे एसटीच येत नाही. बरं मग काय काय झालं पाहिजे तुमच्या गावामध्ये ते सांगा. एसटी झाली पाहिजे. एसटी झाली पाहिजे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था तुमच्याकडे अजिबात नाही. अजिबात नाही, ज्याच्याकडे पायाने जायला लागतं, पायाने यायला लागतं. म्हणजे ज्याच्याकडे गाडी नाही तो पायी जातो पायी जातो. आणि ज्याच्याकडे मग हे तुमच्याकडे झालं पाहिजे. मग कोण करेल हे तुमच्या इथं, मी तेच विचारायला आलोय. आता कोण करायचं? कुणीच करायचं नाही, तुमचा विश्वासच राहिला नाही का? विश्वास म्हणजे आता जे झाली होती पहिली तर कसं आहे, त्याला हे नसतं, लोक नसतं बसायला. एसटी झालती सुरू पण ती नंतर बंद केली त्यांनी. बर बर. एसटी झालीच पाहिजे. एसटी मग आता जिल्हा परिषदला तुम्ही कोणाला मतदान करा, जो एसटी चालू करेन त्याला करणार का मतदान? हो बी. कोण कोण करू शकतो चालू? आता कोण जो करीन त्याला देऊ मत मग. बर 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 ठीक आहे. तुम्ही मावशी कुणाला मतदान करणार आहे हो? आम्ही का ज्याला म्हणून त्याला ज्याला म्हणून त्याला. मग काय आम्ही जर सांगितलं तर करणार का त्याला मतदान? मग कुणाला करणार ते सांगा ना. आता कसं कोणाला करायचं आता? जो चालू करीन त्याला देऊ ना. हा अच्छा, मग चांगल्या माणसाला मतदान करणार. तुमचं नाव काय म्हणले? शेजार शेलार. जो चांगला माणूस असेल त्याला मतदान करणार तुम्ही. बरोबर. चांगला कोण वाटतो तुम्हाला? आता कोणी उमेदवार माहिती का? समजी चांगली आहे, मग आता काय सगळी चांगली आहे. समजी चांगली कुणालाच वाईट नाही म्हणता यायचं, बरोबर ना. गावात राहायचं म्हणलं तर कुणाला वाईटच म्हणता नाही यायचं. हा गावातल्या उमेदवाराला वाईट म्हणल्यावर काय करतील मग? आपला राहायचे दिवस काढायचे. हा दिवस काढायचे आपलं, कुणाबद्दल काय वाईट नाही बोलायचं, मतदान करायचं त्याला करायचं असं आहे. ओके. अजून कोण आहे का इथं? तुमचं नाव काय हो मावशी? मी चालली नाही आहो, कुठली आहे तुम्ही? मी खरपुडीची पलीकडच्या. खरपुडीचे आहेत का तुम्ही? बरं असू द्या. तुमच्याकडे कोण आहे उमेदवार? आमच्याकडे तिकडं ते त्या काय त्याचं नाव येईन मला, जयसिंग बोगड्याची. जयसिंग वाघाडीची सोनी. बर मग तुम्ही कुणाला मतदान करणार? काय बघून आता करणार? आम्ही कायचं भाऊ इथं मी ना पाहुणे आलेली नाही नाही इकडेच असू द्या. तिकडे तुम्ही कुणाला मतदान करणार आणि काय बघून करणार? आता काय काय सांगता येते मला, तसं नाही सांगता येत. मग मतदान कुणाला करणार आहे ते गुप्त आहे, बरोबर, ते सांगायचं नसतं. नाही. पण तरी चांगला उमेदवार कोण आहे तुमच्याकडे? आता तिथं एकच आहे बाई तेवढाच. मला आता मी जवळजवळ महिना झाला इथं आलेली पोरीकडे. बर मला बरं नाही म्हणून मी आलेली. बरं दवाखान्यात जावं. हा जेवायला चालू आहे आम्ही, दुसरं काही काम नाही आम्हाला. पण आहे का शिल्लक? बसा बसा, जेव्हा का हाय ते खा. मावशी जे आम्ही खातो तेच तुम्ही तुम्हाला पण देणार. बर तुमचं नाव काय? शकुंतला जाधव. गाव कोणतं? बाकी बर तुमच्याकडे कोण कोण उमेदवार आहे जिल्हा परिषदला, पंचायत समितीला? मला नाही एवढं सांगता. तरी पण तुम्ही कुणाला मतदान करणार? आता नाव तर तुम्हाला काहीतरी चर्चेत आलं असेल. आता अजून मी काही म्हणजे नाव बी एवढं नाही ऐकलेलं, बर पण आता इथून पुढं ऐकलं की मग सांगणार. मग बरं तुमच्या गावचा कोणी उमेदवार आहे का? आहे ना कोण आहे? टोपे. बरं मग आता ते शेजारच्या गावचे उमेदवार आरगड आहेत. आता तुम्ही कुणाला मतदान करणार आहे? काय बघून मतदान करणार? काय केलं पाहिजे? आता सुधारणा काय आपल्याला वाटली तर जो सुधारणा करेल त्याला तुम्ही मतदान करणार, बरोबर? हा. ओके. बर बोला. मी नाही बोलत. अहो थोडं बोला, आम्ही जे विचारतो त्याचं उत्तर द्या. नाव काय तुमचं? लतिका जाधव. गाव वाकीच. बाकीचे बरं काय काय बघून मतदान करणार तुम्ही जिल्हा परिषद? काम बघूनच मतदान करणार ना. बरं काय काम केलं पाहिजे? सुधारणा केली पाहिजे ते सगळे. आता तुमच्या वाकीमध्ये काय काय सुधारणा करायची राहिलेत? तसे आता भरपूर होत आलेली सुधारणा आमच्या वाकी गावात. बरं. पण आता थोडी गाड्यांची सोय नाही, फक्त पुढे जायचं म्हणून ना इथून जायला गाडी नसते आम्हाला. हा, गाडीची नाही म्हणजे सार्वजनिक वाहतूक व्यवस्था नाहीये तुमच्याकडे. नाही. एसटी पण येत नाही काय गावात तुमच्या? नाही येत, एसटी नाही येत. असं समजा आता बाया माणसांना कुठे जायचं म्हणलं ना, स्वतःच्या गाडीशिवाय पर्याय नाही. हा नाही का? इथे एसटी होती पण आता लोक कशी सवय लागली ना. त्या पुणे नाशिक हायवे पासून वाकी गाव किती लांब येतं? किती किलोमीटर भर 5 लागतं? किलोमीटर आहे. 5 किलोमीटर. तुम्हाला एकतर मग ज्याच्याकडे गाडी नाही त्यांनी पायपीट करायची, असं कुणाच्या पण गाडीला हात लावून जायचं. कुणाच्या गाडीला हात करून जावं लागतं हा. तुम्हाला. नाही तर मग स्वतःच्या गाडीशिवाय पर्याय नाही. ओके, ती सुधारणा केली पाहिजे. ती बरं सुधारणा आता केली पाहिजे. बरं आता तुम्ही कुणाला मतदान करणार आहे? काय तुमच्या मनात काय सांगा? आता मनात कसं काय सांगता येईल ना. मनातलं नाही सांगता येणार. ओके, मतदानी गुप्त आहे. अगदी बरोबर आहे तुमचं मत. बोलल्याच नाही आता 2 जणी प्रियंका किरणकर. बरं काय कुणाचा प्रचार करताय तुम्ही आता? आम्ही गणेश नाना आरगडे मंगेश. कसा प्रतिसाद मिळतोय तुम्हाला?
उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय सगळीकडून चांगला म्हणजे आम्हाला वाटतंय की ठीक आहे, आता काळूस गावामधून तर सगळे जण आम्ही आता प्रतिक्रिया घेतल्या, सगळे लोक त्यांचंच नाव घेतात. बाकी गावांमध्ये काय दिसलं चित्र तुम्हाला? आता चित्र स्पष्ट लगेच कसं काय होईल, पण आम्हाला जिथं जिथं जातोय तिथं तिथं चांगला प्रतिसाद मिळतोय की लोक आमच्या बाजूने म्हणजे थोडक्यात चांगलं रिस्पॉन्स दिसतोय की आम्ही तुमच्या सोबत आहे म्हणून असं. ओके, संध्या मंगेश सावंत. म्हणजे उमेदवारांच्या मिसेस आहेत तुम्ही? बरं, आता काय तुमच्या विरोधातले जे उमेदवार आहेत त्यांनी तर पैशाची राळ उडवून दिलेली, आता तुम्ही काय करणार आहे? तुम्ही पण पैशाचं दूर करणार का? तसं नाही करू शकत आपण. बरं, मग काय करणार? लोकांनी मराठी माणसाचा विचार केला पाहिजे. ओके, बरं, मग आता तुम्ही काय अजेंडा घेऊन जाताय लोकांमध्ये? आपल्या माणसांना साथ दिली पाहिजे लोकांनी. आपला इतिहास काय सांगतो त्याचा विचार केला पाहिजे लोकांनी. सौ शर्मिला रवींद्र सावंत. काय चित्र दिसते होतं? छान आहे, सगळीकडे छान प्रतिसाद मिळतोय. बरं, म्हणजे या जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये दोन्ही उमेदवार तुमचे निवडून येतील असा विश्वास आहे तुम्हाला? नक्की नक्की 100%. दादा एक मिनिट थांबा, एक मिनिट. नाव काय? नितीन आरगडे. नितीन आरगडे. आरगडे म्हणलं, आता काय गणेश नानांचंच नाव घेणार तुम्ही का? नाही, दुसरं गणेश कोणी? नाना आमच्यासाठी ना कधी पण निम्म्या रात्रीचा आमच्यासाठी फोन केला तरी काही केलं तरी काही वाईट प्रसंग काढला पुढं तरी पण गणेश नाना सहकार्य. काय नाव दादा तुमचं? किरण बाळासाहेब जाचक. जाचक. गाव? काळूस. काळूस. जाचक वस्ती. काय जिल्हा परिषदला काय चित्र राहिलं तुमच्याकडे? आमच्याकडं चाललं गणेश नाना आरगडे. जिल्हा परिषदला त्यांचं वर्चस्व जास्त आहे, प्रचाराची आघाडी आहे त्यांची. परत त्यांनी कामं पण भरपूर केलेली. काय काय कामं केली सांगा बरं, 2-4 कामं मला. आमच्या इथं टिमगिरवाडीत स्मशानभूमीचं काम केलंय. परत काळेश्वर मंदिर येते. आता मला एक सांगा गणेश नाना आरगडेंनी कामं केली तुम्ही म्हणताय, आता सध्या तर त्यांच्याकडे काय पद नाही, मग त्यांनी व्यक्तिगत खर्चातून कामं केली? स्वखर्चातून कामं केली. स्वखर्चातून कामं केलेली त्यांनी. ओके, म्हणजे गाव, बरं तुम्ही आता काय बघून त्यांना मतदान करणार आहे? गाववाले का विकास काम करतील म्हणून का पुढे मदतीला येतील? नाही, युवा नेतृत्व इंजिनियर आहेत ते. गावाचा कायापालट कसा होईल याचा आम्ही विचार करणार नाही का. ते गावाचं व्हिजन आहे एक, गावाला विकासाच्या पुढे नेतील ही आमची अपेक्षा आहे त्यांच्याकडे. या इकडे यांचं, या दादांकडे घ्या. तुमचं नाव सांगा आता. पवळे दत्तात्रय पांडुरंग. बरं, काय आता तुम्ही काय वेगळा निर्णय घेणार आहे का? नाही वेगळं म्हणजे आता तुमच्या गावातले सगळेच गणेश नानांच्या मागे आहेत. मग गणेश नानाच. आता तुम्ही ते मेंढ्यां सारखं सगळे एकाच माणसाच्या मागे जाणार आहे का? गावाला म्हणून जाणार आहे का? ते चांगलं काम करणार म्हणून? चांगलं काम करणार म्हणून. चांगलं काम करतात. चांगलं काम करतात. बरं, आता त्यांनी एक काम सांगितलं, आता तुमच्या शेजारी उभे होते, आता तुम्ही सांगा काय दुसरं काम कामं केलं? तीच कामं केलीत. गोरगरिबांच्या मदतीला धावतात. आता तुमचं गाव 100% त्यांच्या मागे आहे. 100% एक मोठी निर्णय गावचा. बोलतो तुम्ही. तुमचं काय नाव दादा? सदाशिव दशरथ गायकवाड. गाव? काळूस. काळूसच. काय कुणाचं जोर आहे? गणेश नाना आरगडे. बरं, आता तुमच्या समोरच्या उमेदवारांनी तर पैशाचा धूर केलाय अशी सगळीकडे चर्चा आहे, मग त्याच्यामुळे किती गाव फुटेल तुमचं पुढं? नाही फुटणार. एक मत नाही फुटणार? नाही, थोडंफार होईल पण 95% 100%. बरं बरं, गणेश नानांना का निवडून दिलं पाहिजे काय म्हणाल तुम्ही? जसं स्वातंत्र्य झाल्यापासून काळूस गावला जेल तिथं उमेदवारच मिळणार नाही आतापर्यंत. आता तुम्हाला पहिल्यांदाच उमेदवारी दिली तुमच्या गावाला. उमेदवार मिळण्यामुळे आम्ही त्यांना कुणी दिली उमेदवारी? होईल उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची त्यांनी दिलेली, आमदारांनी दिलेली. हो. विद्यमान आमदार बाबाजी काळेंनी उमेदवारी ते दिली. 1947 पण आतापर्यंत काळूस गावला जेडपीचं उमेदवारच मिळणार नाही. त्यामुळे आता आता तुम्ही मिळालं कायमच लोकांना निवडून देत गेले ना. आमदार काळेंना पण तुम्हीच निवडून दिलं इथून. जेडपी काळूसला आतापर्यंत जेडपीचा कोणी उमेदवार नाही मिळाला आम्हाला. दिलाच नाही कुठल्याच पक्षाने. आता दिलाय उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी. तिकडून जातो आतमध्ये, तिकडून जाणं. ताई नाव काय तुमचं? कविता पवळे. कविता पवळे. गाव? काळूस. काळूस. काय बघून मतदान करणार हो तुम्ही ताई? जिल्हा परिषदला तुम्ही काय बघून मतदान करणार आहे? आम्ही गावच्या माणसाला मतदान करणार आहे. आणि समजा तुमच्या गावचा माणूस चांगलं काम करत नसेल आणि शेजारच्या गावचा चांगलं करत असेल तर? आम्हाला गॅरंटी. तुमच्या गावाला माणसाबद्दल मग गावाला माणूस कोण आहे तुमचा? गणेश नाना आरगडे. गणेश नाना आरगडे. आता तुम्ही मतदान त्यांनाच करायचं म्हणणार? हो. म्हणजे तुमच्या गावातून काय 100% मतदान फक्त गावाला उमेदवार बघून होणार आहे काय? आणि समजा तुमच्या गावात उमेदवारी दिली नसती मग काय केलं असतं? तुम्ही बहिष्कार टाकला असता का? गावाला उमेदवाराला तुम्हाला मतदान करायचं? आम्हाला गावालाच मतदान करायचंय. बाळगणू गायकवाड.
बाळू घेऊन गायकवाड गाव कोणतं? घेतलेच आम्ही काळूसचे. काळूचे कोण कोण उमेदवार आहे तुमच्याकडे? आता इथं बाबा गणेश भाऊ मला माहिती आहे, आता बाकीचे काय सगळे एवढे तुम्हाला फक्त तुमच्या गावालाच उमेदवार माहिती आहे का? अजून उमेदवार आहेत नाही इथे? आहे बाकीचे, पण मी तिकडे असतो ना आळंदीला. आळंदीला असतं. मग मतदान कुठे आहे तुमचं? मतदान मग तिकडेच असतं. आळंदीला. मग तुम्ही नगर परिषदला मतदान करून केलेले ऑलरेडी? हा तिकडे केले ना मतदान केलं. ओके. फक्त गणेश नाना आले पाहिजे अशी तुमची भावना आहे का? तर गाववाले हो हो. काम करू नाही तर नाही करू पण ते आले पाहिजे असं आहे का म्हणणं तुमचं? आता बोला गावाले म्हणलं म्हणायच पाहिजे ना. शिवसेनेचे कार्यकर्ते आहेत का? आम्ही शिवसेनेचे पहिल्यापासून आमदार बाबाई शेठ काळे ज्यावेळेस प्रथम जिल्हा परिषदला उभे होते तेव्हापासून आम्ही शिवसेनेचंच काम करतोय आणि आत्ता पण या गाण्यात वर्चस्व हे शिवसेनेचंच आहे. ह्या गणात काळूस गणात पण शिवसेनेचं गटात आहेच म्हणताय तुम्ही. गटात पण आता आणि गणात तुमच्या विरोधात जो उमेदवार आहे त्यांनी पैशाचा धूर केलाय सगळ्या अख्ख्या मतदारसंघात. तेव्हा का जनता ही फक्त पैसे बघत नाही. जो उमेदवार उभा आहे हा ह्या गाण्यातला नाही आहे, तो आयात केलेला उमेदवार आहे. त्याचं स्वतःचं मतदान नाही, तो उमेदवार सुद्धा स्वतःला मतदान करू शकत नाही. त्याचं गणात उमेदवारी मतदान नाही नाही असं म्हणताय तुम्ही? मतदान नाहीये. राष्ट्रवादीचा जो उमेदवार आहे त्याचे सय्यदी नामदार. पिंपरी पाईट गटात उभा आहे, मग त्याचं गाव तिकडे पिंपरी ठाकूर पिंपरी, आणि तू ह्या गाण्यात आलेला आहे. तो लोकांना फक्त दाखवतोय की मी पैशा जोरावर मी काही पण करीन, पण त्याचं स्वतःचं वैयक्तिक मतदान नाही. त्यांनी पैशाचं जो का आता म्हणजे जे लोकशाहीला घातकच गोष्ट आहे ते आम्ही तिचं समर्थन करणार आहे. त्यांनी खूप मोठ्या प्रमाणावरती पैशाचा वापर केलाय. सर्रास त्यांनी प्रचारापेक्षा फक्त पैसे पाकिट देऊन ही निवडणूक मारायची असं त्यांचं प्रयत्न, असं मी लोकांकडून चर्चा ऐकतोय. याचा किती परिणाम होईल तुमच्या काळूस गणात? काय क्रॉस वोटिंग होऊ शकतं का खाली? समजा ठीक आहे तुमच्या गावचा उमेदवार गणेश नाना आरगडे आहेत, पण मंगेश सावंत शिरोलीचे आहेत, मग त्याबाबत इथं काही क्रॉस वोटिंग होऊ शकतं का? आता मी शिरोलीचा नागरिक आहे. तुम्ही शिरोलीचे मी काय शिरोलीचा आहे, प्रतीक सावंत. बर. हा, तर आम्ही जो प्रचार करतोय, आता मी काळूस मध्ये आलो, तुम्ही पहिल्यांदा मला विचारलं तुम्ही कोणाचा प्रचार करताय, मी सांगितलं गणेश नाना आरगडे आणि मंगेश भाऊ सावंत. यातच तुम्ही ओळखून घ्या, आम्ही प्रचार पॅनल टू पॅनल करतोय आणि मतदान सुद्धा पॅनल टू पॅनलच होणार आहे. थांबा एक मिनिट, ह्यांच्याकडे घे. नाव काय तुमचं? संपत वेळे, गाव कोणतं दादा? वरची बंबरोडी. वर्षी कोणतं जिल्हा परिषद गट तुमचा? आमचा रेटेवडी काळूस, आपलं रेटेवडी वापगाव. रेटोड कोण आहे तुमच्याकडे उमेदवार? आमच्याकडे आता तृप्ती भोगाडे, परत अश्विनी पाचारणे, गणेश शेठ थिगळे. गणेश तिकडे म्हणजे त्यांच्या पत्नी रोहिणी तिकडे. बरोबर. काय तुम्ही कुणाला मतदान करणार आहे? काय बघून मतदान करणार? आता ज्यांचा विकासाकडे जास्त कल आहे, जे विकास घडून आणतील त्यांच्याकडे आमचा कल आहे. कोण विकास कोण घडवून आणेल तुमच्या मतदारसंघात? तृप्ती भोगाडे, वातावरण चांगलं आहे. त्यांचे सासरे पण कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आहे. आता काळूसला कशाला आले तुम्ही? काळूसला मी आळंदीला चाललो आहे. आळंदीला चालले. मावशी तुमचं काय नाव? हे कोण आहेत? मिसेस आहे तुमच्या? बोलता येते का तुम्हाला? बोल सांगायचं. हा, बोलायचीच नाही का? सांगायचं बिनधास्त. बरं का, तुम्हाला उमेदवार आहे आता, त्यांना पसंत आहे. तुम्हाला एखादा उमेदवार पसंत तरी आहे का नाही? एखादा थांबा एक मिनिट, त्यांना बोलू द्या. होय, तुम्हाला पसंत आहे का नाही उमेदवार? कोण पसंत आहे उमेदवार? दीप्ती ढेरंगे इथं उमेदवारच नाही कोण. आता तुमचं नवरा त्यांचं नाव घेतं म्हणून घेताय काय तुम्ही नाव? नाही पण तेच आहेत ना आमच्याकडं. हा, नवरा. आता तुमच्या गावातून काय नेमके सगळी लोक, आता मी बरेच जितक्या लोकांशी बोललोय, एक पण माणूस गणेश नानाशिवाय नाव घ्यायला तयार नाही. तुम्ही काही वेगळं नाव घ्याल का? नाही. विषय असा आहे, आता परिस्थिती आज सगळ्या मतदार सुज्ञ आहे. मतदारांना कोण उमेदवार किती काम करणार आहे किंवा काय त्याचं व्हिजन आहे हे सगळ्याला आता सगळ्या सांगायला लागत नाही. आता गणेश नानाच्या बाबतीत सांगायचं म्हटलं तर गणेश नाना हा जिल्हा परिषदला उभं राहण्याच्या म्हणजे काहीच तयारीत नव्हता, परंतु त्यांचं एक सामाजिक कार्य आतापर्यंत जर बघितलं तर प्रत्येक वाडी वस्तीवर जाऊन त्यांनी स्वतःचं मोठं योगदान दिलेलं आहे आणि आज तरुण कार्यकर्ता, कार्यक्षम कार्यकर्ता आहे. बरं, आता मला एक असा प्रश्न विचारायचा, मी तुमच्या बरोबर जे शेतकरी संघटनेत लोक बघत होतो ना, त्याच्यातले काही लोक मात्र मला राष्ट्रवादीच्या ओव्या गाताना दिसलेत मागच्या 4 दिवसापूर्वी. बरोबर आहे. कसं काय? आता काळूसमध्ये राष्ट्रवादीचे सुद्धा कार्यकर्ते आहेत, राष्ट्रवादी सुद्धा आणि पोटी फळी त्याबद्दल दुमत नाही, परंतु आज राष्ट्रवादीने आमच्या गावाचा विचार करायला पाहिजे होता. राष्ट्रवादीचे सुद्धा जर उमेदवारी दिली असती तर निश्चितपणे चांगल्या मोठी त्यांना साथ मिळाली असती, परंतु तशा पद्धतीने राष्ट्रवादीने विचार केला नाही. तुमच्या गावाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने उमेदवारी दिली म्हणून तुमचं गाव सगळं झाडून अगदी बरोबर उमेदवाराच्या सोबत त्याच पद्धतीने आमच्या संपूर्ण गावाने असा विचार केला. आज सगळ्या संस्था आणि सगळ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आज त्या दिवशी सगळ्यांनी एकमत दाखवलं आणि गणेश नानाला पूर्ण पाठिंबा दिला आहे. नाथुराम पवळे. पवळे कोण कोण उमेदवार आहेत? उमेदवार सांगा मला पहिले कोण कोण येते.
उमेदवार एक गणेश आरगडे, हां पप्पू टोपे, अजून सय्यदबाई पंचायत समितीला अजून जिल्हा सय्यदबाईंचं कसं काय वातावरण आहे हो तुमच्याकडे? सगळं बरं आहे जरा. चांगलं आहे ना? त्यांनी लय म्हणजे कसं बरं आहे, कशामुळे बरं आहे त्यांचं एवढं? नाही ना बरं म्हणजे जरा वाटतंय जरा कामं चांगली त्यांची जरा इकडं गावात. वाटतंय का वाटतंय? नाही गावात कामं चांगली. अच्छा, काय काय कामं केली असतील त्यांनी तरी? नाही आपल्या इथं नाही गेली, तिकडे वाडीला वगैरे केल्या. तुमचं गाव काळूस आहे ना? पण काळूस मध्ये सुद्धा त्या उमेदवाराचं चांगलं काम आहे. त्या इनामदार कोण आहे त्याचं? अजून नाही केलेलं सुरुवात त्यांनी, पण तिकडे बाकी ठिकाणी तर लय त्यांनी मंदिर बिंदिर बांधायला सुरुवात केली. मग तिकडे वाड्यालाच केले काम त्यांनी. अच्छा, ते कशाच्या माध्यमातून करते तेवढं? काय व्यवसाय आहे त्यांचा? काय आता काय म्हणते कंपन्या काय कंपनी आहे का प्लॉटिंग आहे? कंपन्या वाटते. बरं आता तुमच्याकडे जिल्हा परिषदला कोणाचं वातावरण आहे? इकडं आपलं नानाच आहे ना, नाना कोण? आरगडे. आणि टोपेंचं कसं काय? टोप्यांचं काय आता जे काय सांगता येते आपल्याला, लोकांचा कल पण इकडे फिरून सांगता. नानारगडी जास्त. नाव काय तुमचं? माझं नाव वनिता शिवाजी माळी. वनिता शिवाजी माळी. काय आता जिल्हा परिषदेच्या निवडणूक आहेत, कोण आहे उमेदवार तुमच्या इकडे? गणेश नाना आरगडे. तुमच्या गावाले उमेदवार आहेत म्हणून त्यांचं नाव घेता. तुम्ही मतदान कुणाला देणार आहे? गणेश नानाला. का बरं गणेश नानाच का? कारण का तर आमचा एकमेव हे आहे, माझ्या मुलाचं ऑपरेशन केलं तर झालंय ना, तरी त्यांनीच मदत केली आम्हाला. त्यांनी मदत केली? आता एवढ्यात झालेलं ऑपरेशन. काय कशाचं ऑपरेशन झालं? काय मदत केली? त्याचा ऍक्सिडेंट झाला होता ना, इथलं हाड मोडलेलं आहे, त्याच्यामुळे त्यांनी हे केलेलं आहे. त्यांना मदत करणार तुम्ही आता? हा. ठीक आहे. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.